त्यांना नको फिरायला. नाही, पिवळ्या पडायला सुरुवात झाली ते बघा. आपल्या बागेतली निघालेली भाजी दाखवते. तर भाजी बघा पॅकिंग करून झाले. त्याला आता ॲड्रेस वगैरे, त्यामुळे मी आज पहिल्यांदा हा प्रयोग करून म्हणजे प्रयत्न करून बघितला. आले शेट आले आमचे. आता गेला वाघ्याकडे. वाघ्या आणि शेरू दोघांना सोडलं होतं. जवळजवळ 20 दिवसानंतर त्यांना सोडलं आज. वाघ्याला बांधलं आता, मग कशा आला ना तू. खुश झालेत, खुश. कुठे गेलात रे बोक्यानो? शेरू मन शांत झालं त्यांचं आज ना. आज मन म्हटलं शांत झालं. कुठे गेला शेरू? हे पाणी ठेवू, ऐकलं काय? फिरायला गेलेला आज? कुठे गेले? टाटा गेला दोघं जण. हां शेरू, ए शेरू बघा शेपटी हलते. कुठले आले? हे खात ना दोघं जण. हे थांब, देतोय बाबा खाली बस. हे हवरू नाही, हे वाघ्या पण खातो. वाघ्या पण आवडतं त्याला. चला दोघांचं खाऊ खायचं चाललं आता. चूल पेटवायला घेतले. आज सकाळी सकाळी धुरी करते जरा, धुरी. कारण ना सकाळच्या टायमाला मच्छर खूप असतात. जरा धुरी केली ना की मच्छर पळतात. चूल पण मला सारवायचे, कधी मुहूर्त येतो काय माहिती. 1-2 दिवसात सारायला पाहिजे. तर जरा चूल पेटवते. गप्प बसा, उगाच आपलं ओरडत बसतात. चुप बसा दोघं जण. त्यांना नको फिरायला, मुलांना. तुम्हाला कसं फिरायला पाहिजे? आलात तर जाऊन भटकून बाहेर. शेरवा हा बघा टाकला निगडीचा पाला. पाणी ना आता अर्ध गरम झालंय, आत्ता आणला. चला चूल पण चांगली पेटले. आता पाणी तापेल आपलं. कटर घेतलाय, ते गुलाब पहिला काढूया आणि मग बाकीचं सगळं. तर हलका हलका बघा आता ऊन आले. कालपासून पाऊस भरपूर पडलाय आमच्या इथे. कालचं काय झालेलं सक्सेस. हां खाली बघून जा, कोणाच्या लक्ष असतं बरोबर. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज सकाळी सकाळी चाललो आहे आता बागेमध्ये. बागेतलं काय काय तयार झालं ना ते काढून घेतो. आत्ता पाऊस नाही तर पटकन म्हटलं काढून घेऊया. आणि त्याला पाऊस आला तर सगळं राहून जाईल. त्याच्यामुळे चाललो आहे. आज आम्हाला जायचं आहे कुरिअर करायला. पण आपलं ऑर्डर तर सगळं रेडी झालेलं आहे ना, तर आजचा दिवस आहे कुरिअर करायचा. त्याच्यामुळे सगळं घरातलं काम आटपल्यानंतर जायचं आहे. आता सुरुवात कुठनं करायची? हां चाल आली 1 मिनटं. वाघ्याशेरूला आज सोडलं होतं ना. दोघंजण आता बसलेत, समाधानी झालेले आहेत. आज पहिल्यांदा त्या दोघांना सोडलेलं आहे. काल शेरू पळून गेला होता, पट्टा सोडून. पळून माहिती आता पट्टा सुटला ना तेव्हा तो पळाला आणि तेव्हा मग तो भांडण करून आलेला. पण आज पहिल्यांदा त्यांना सोडलं आहे आणि जाम खुश होतं दोघंजणं. आणि आता म्हणजे असं त्यांचं समाधान झालं की नाही आम्हाला आता बाहेर खेळायला सोडलं वगैरे. तेव्हा गेले खेळायला आणि बरोबर वेळेत घरी आलेले आहेत. आता बांधून ठेवलेलं आहे आणि आता बसलेत बेडवरती. दुधीपासून सुरुवात करायची. चला पहिला दुधी काढूया. आपल्या बागेतला हा दुसरा दुधी. याचा ना मला हलवा बनवायचा आहे. तर कुणाला जेव्हा काढून घे म्हणून. जास्त जून पण नको ना, कोवळा कोवळा असेल तर छान लागतं. मग भाजी पण छान लागते.
हां मस्त. तयार झालं व्यवस्थित. तर सूप आज खाली ठेवायचं आहे, दुसरं काय नाही ना इथे. मिरच्या काढूया, मिरच्या. सगळी मिरच्या बी काढून काल केली, ही काढले तर वांगी तू. ह्या बघा मिरच्या धरलेल्या, त्या आपण सगळ्या काढून घेणार आहेत. सगळ्या काढायच्या. हां सगळ्या काढायच्या. छोट्या छोट्या नको काढू, तयार झालेल्या. छोट्या काय करायच्या? ते काय कलर बदली झालाय, ते काढायला लागणार. हे वर्षे झालेले काढायला लागणार. जे वाटतात ना तयार झाल्या त्या काढ. असं मध्ये काढल्या होत्या, जवळजवळ 1/2 किलो काढलेल्या. आता बघूया, आज तुम्हाला मी दाखवे ना वजन करून किती मिरच्या निघतात त्या. पण बघा ना कशा धरल्या आहेत त्या, बघा खालपर्यंत. म्हटलं आता काढून घेऊया. लोणचं वगैरे काय. हां तेच ना, लोणचं वगैरे पण आणि तयार पण झाल्यात ना. मेन म्हणजे तयार झाल्यावर काढल्यावर काही परत बरं पडतं. एका लाल लाल व्हायला पण झाल्यात, काय काय लाल पण झाल्यात. मला इकडचं काढून झालं. आता आम्ही चाललो खालच्या साईडला. काठी घेणं गरजेचं आहे. हे घ्या, काठी घ्या. हां आता काय भोपळा काढूया ना. भोपळा काढायचा आहे आणि काय चिबूड आपल्या बागेतला. रान पण भरपूर वाढलंय ना, त्याच्यामुळे जरा सांभाळून सगळं करायचं. कुठला काढतो चिबूड? 4 काढायचे चिबूड. 4 आहेत. काढ मग. हा कुठला आहे? पट्टेवाला. काढून इथेच ठेव, मी सूप नाही आणला. सूप भरलाय भाजीने. चला, हा आपल्या बागेतला आता चिबूड काढलाय. झाड पण नाही. हे बघा तयारच होते. चिबूड काढून घेऊया सगळे. बापरे, हा तर केवढा मोठा झालाय. सावकाश. तयार पण झालाय तू ना. हां सफेद व्हायला सुरुवात झाली. 4 दिवसात पिकेल तो. आपला पिकला ना 4 दिवसामध्ये आधीचा. हां तेच. हा केवढा मोठा साईज बघा. यावर्षी आपल्याकडे चिबूड खूप छान झालेत ना. पहिल्यांदा आपल्या बागेमध्ये एवढे छान चिबूड झालेत. दरवर्षी कसे व्हायचे, पण कसे आकाराने जरा लहान व्हायचे. ह्या वर्षी चांगले असे मोठे झालेले आहेत. अजून आहे का? नाही, भोपळा काढतो. हां भोपळा काढूया चला आता. हा बघा भोपळा ना इथेच आहे आपल्या बागेमध्ये. आता धरलेत 2-3 भोपळे. म्हणजे आता सुरुवात झालेली आहे भोपळा धरायला. हा सगळ्यात पहिला बघा, हा धरलेला. हा काढ. तो पिवळ्या पण पडलाय ना. नाही, पिवळ्या पडायला सुरुवात झाली. ते बघा पिवळ्या पडला म्हणजे समजून जायचं की झालाय तयार. अरे सावकाश. हा बघा भोपळा आपल्या बागेतला पहिला. आणि इथे पण बघा 1-2 धरलेले आहेत, पण ते अजून काय तयार नाही आहेत. ते छोटा आहे, त्याला ढाकून ठेवलाय. टोचे मारतात ना ते फळमाशी. मारलेलं आहे. तो जरासा मोठा झाला ना की आपण काढून घेऊया. त्याला भाजीला काढून टाकायचं. कोवळा काढला ना मग भाजीला होईल. काकडी देऊ. हां काकडी काढती व समोर आहे ना. तयार झालेलंच काढ. असं घरामध्ये एक मोठी आहे ना तयार झालेली. हे बघा काकड्या ना आता आतल्या साईडला धरल्या आहेत, पण ज्यात तयार झाल्यात ना त्याच आम्ही काढतोय. घरामध्ये आहेत ना 1-2 खायला. काकडी कसं जसं लागेल ना तसं आम्ही काढतो. एकदम कसं काढून नाही ठेवत. आपल्याला वाटलं सलाड बनवायचं आहे की यायचं आणि काढायचं आणि घेऊन जायचं. छोट्या छोट्या आहेत त्या आतमध्ये बघा आहेत ना, त्यांची अजून वाढ होईल. अजून लहान आहेत त्या. तेच. आता बघा फुलं भरपूर आता आलेले आहेत काकडीची ना. पिवळी पिवळी फुलं भरपूर धरलेत आता. हां मागे कमी होते फुलं, आता भरपूर आलेले आहेत फुलं. आता धरली का असे धरेल ना, खूप धरेल. आता आत्ताची सुरुवात झालेली आहे ना. सुरुवातीला जरा कमी असतं, पण एकदा का धरायला सुरुवात झाली ना की मग होतं भरपूर. झालं ना. आपल्या बागेतली निघालेली भाजी दाखवते. दुधी काकड्या फक्त 2च काढल्यात, अजून आहेत आपल्या काकड्या. आणि चिबूड बघा 3 निघालेले आहेत. आणि पहिला भोपळा आपल्या बागेतला. मिरच्या
आणि वांगी काल थोडी काढली होती, एक राहिलं होतं ते काढलेलं आहे. आता मला असं वाटतं ह्या मिरच्या जवळजवळ 1 किलोच्या वर असतील. काय वाटतं? अर्धा पावणा किलो तर आरामात आहे. नाही नाही, जास्त आहेत. अर्धा किलोच्या वरच आहेत ना. वजन करून बघूया आपण नंतरला. ए देख कितना बडा आहे. नाही, हे फळ आहे ना, हे चिबूड जवळजवळ 2.5 किलोच्या पुढे आहे ते. त्याची नाही आपण वजन केलेलं. 2-2.5 किलो. नाही, 2.5 किलोच्या पुढे. ते बाळा घेऊन जा रे बेटा. चिबूड खूप वजनदार आहे. हे वजन करायला पाहिजे ना, भोपळा माहिती पडेल ना. आता आपल्याकडे काय वजन काटा आहे म्हणून आम्ही वजन करतो, नाही तर काय अशी गरज नाही. पण आपल्याला असं अंदाज मिळतो ना, आणि आनंद होतो की इतकं म्हणजे इतकं किलो आपल्याला मिळालं असं फळ. असं बाळा ही फळं धुवून घ्या तिथलं. हे कुणाल चहा गरम झाला तर बघ. चला आता हे घरात घेऊन जाऊया. नाही ठेवलं ते धुवून घे तिथलं. सगळ्यांना नको, राहू दे, घरामध्ये धुता येईल बेसिनमध्ये. बेसिनमध्ये. हां हां, पुन्हा घेऊन जा, घरात घेऊन जा सगळं. किचनमध्ये ठेव. चल, तर सुपामध्ये होणार नाही उचलायला, अर्ध मी घेऊन जाते. हे बघा, बागेतनं भाजी काढून आलो आणि इथे बघा आता पावसाला सुरुवात झालेली आहे. म्हणूनच आम्ही ना घाईघाई केली बागेत जायची. एवढ्या पावसाचं काही खरं नसतं, कधी पण येतो ना. चांगला असा भरून आलाय पाऊस, आता पडेल जोरदार. चला आपलं काम करूया आता. आमचे चंगू मंगू बघा कसे जेवायला बसलेत. गरम आहे ना जेवण, बघा फॅन लावलाय आणि थंड करतायत कोणाचे बाबा. वेटिंगला आहे बारका. हा पांढरा तर बघ कसा, कधी एकदा थंड होतं आणि कधी मी खातोय असं झालं त्याचं. हां हां, आज भूक लागली त्याला, जाम भूक लागली. सकाळी खाऊ खाल्ला होता तरी पण. वाग्या तर बघ, वाग्या आमचा बिचारा गरीब. शेरू, ए शेरू, आता काय समोर जेवण आहे तर आईकडे पण नाही बघणार. चला, झालं थंड झालं, चला या. गुंडे बच्चे, भूक लागली त्यांना. हे बघा, आमचा पण इथे नाश्ता बनतोय. आज धिरडी बनवते आणि ह्याची रेसिपी मी बऱ्याच वेळा शेअर केली आहे, त्याच्यामुळे आज काय दाखवलं नाही मी. 2 तवे घातलेत. 2 तवे असले ना की पटापट होणार, तर भरपूर वेळ जातो बनवायला. त्याच्यामुळे आम्ही कमी तेलाचा वापर करून मी बनवते कधी पण. चला, ही बघा आजची देवपूजा आता करून झालेली आहे. अशी देवपूजा झाली ना की मग असं मन कसं प्रसन्न होऊन जातं. मी दुपारचं जेवण आहे ना करून घेतलं. ही बघा, नाचणीची भाकरी केलेली आहे आणि इथे मुगाची भाजी केली आहे, पटकन मोड आलेल्या मुगाची भाजी. त्याच्यानंतर इथे डाळ केलेली आहे आणि भात, खोबरं घालून तिखट डाळ. आणि इथे आता भात पण झालेला आहे सगळं. आता जरा किचन आहे ना आवरते पटकन. तुम्हाला मी आता भाजी दाखवते. ही बघा, आता ही भाजी आहे ना आपल्याला पॅकिंग करायची, म्हणजे मुंबईला पाठवायची ही भाजी. आम्ही ट्रॅव्हलर्स ना, हां, गाडीने आज संध्याकाळी मुंबईला पाठवणार आहोत आणि म्हणून ती भाजी ना काढलेली आहे. आता पॅकिंग करायची आहे, पण ती थोड्या वेळाने. आपल्या मधल्या पानावरती कटिंग केलेलं आहे. तेच पुढे आहे. हां, तो आला. हां, तर भाजी बघा पॅकिंग करून झाले. त्याला आता ॲड्रेस वगैरे सगळं, नंबर वगैरे सगळं लिहायचं काम चाललेलं आहे. आता हे झालं का लगेच निघायचं आहे. इथेच गाडी वळवतोय. आता गाडी इथेच वळवतो. आलो बघा, घरी आलो आम्ही. कसं घनदाट सगळं हिरवं हिरवंगार झालंय. त्या काय पोरी आहेत, आरोही आणि सोबत तो हा पण छुटकू पण आहे. जा पोरींनो. हा चालेल. हा काय चॉकलेट? अरे ते त्या दिवशी घेतलेले खिशात हे दरया खोल. चला, तुम्हाला आता मी घरी आल्यानंतर हे बघा, हे पार्सल दाखवते. हे आपलं पार्सल रिटर्न आलेलं आहे. 2 पार्सल रिटर्न आलेत. वाघ्याशरू बघा, आता जरा या खोलला ना, त्यांना घरातच ठेवून गेलं होतं. मग अशी निघत्या वेळेस जोरदार पाऊस सुरू झाला, त्याच्यामुळे घाईघाईने गेलो आणि आता आलो लगेच. आता हे बघा, हे रिटर्न आलेलं पार्सल आहे ना, ते पुन्हा आता व्यवस्थित करून मला पाठवावं लागेल. गेल्या आठवड्यामध्ये कुरिअर केलेलं पार्सल आहे ते. पण कधी कधी काय होतं की आपले जे कस्टमर आहेत ना, फोन उचलत नाही किंवा थोडंसं इकडे तिकडे म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम होतात. त्याच्यामुळे मग असे पार्सल की नाही रिटर्न येतात. जास्त करून फोन उचलत नाही, त्याच्यामुळे रिटर्न येतात पार्सल.
आणि शेरू कोण नाही, हा बघा लागला हे करायला. शेरू आणि वाघ्या जराशी कोणाची चावू लागली ना की त्यांचं सुरू होऊन जातं. तर आता हे बघा, हे रिटर्न आलेलं पार्सल आहे ना, ते आता व्यवस्थित सगळं करावं लागेल. कारण साधारण 8 दिवस झाले ना ते, म्हणजे 8 दिवस त्यांचा प्रवास झालेला आहे कुरिअरमध्ये. त्याच्यामुळे ते थोडेफार जरा डॅमेज झालेले आहेत ना, तर ते व्यवस्थित सगळं करणार आणि पुन्हा आता आम्ही ते 1-2 दिवसामध्ये कुरिअर करून टाकणार. आणि आज पहिल्यांदा भाजी की नाही आपल्या बागेतली आम्ही पाठवले गाडीने. ही गोष्ट पण मला तुमच्याशी शेअर करायची आहे. म्हणजे फर्स्ट टाईम, म्हणजे आपले एक सबस्क्रायबर आहेत ना, त्यांनी म्हणजे त्यांचा कसा फोन आला होता. आपले कस्टमर आहेत ते, थालीपीठ भाजणी वगैरे घेतात ते आपल्याकडनं, मसाले वगैरे त्यांनी सगळं घेतलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की प्रिया चिबोड वगैरे असेल तर बघ, म्हणजे पाठव जमलं तर असं. त्याच्यामुळे मी आज पहिल्यांदा हा प्रयोग करून म्हणजे प्रयत्न करून बघितलेला आहे. थोडीशी धाकधूक होती, कारण कधी आम्ही असं गाडीने वगैरे काय कोणाला पाठवलं नाही, फर्स्ट टाईम आहे. मग जसं बघा आम्ही व्यवसाय आमचा सुरू केला आणि कुरिअरचा आम्ही म्हणजे कधीच काय कुरिअरचं आम्ही केलेलं नाही. पहिल्यांदा आम्ही हा जो व्यवसाय सुरू केला ना, त्यावेळेस आम्ही कुरिअरचं आम्हाला माहिती पडलं की अशा पद्धतीने कुरिअर करतात. आणि आता हे गाडीने बघा आज पार्सल पाठवलं ना भाजीचं वगैरे, ते सुद्धा पहिल्यांदाच केलं आहे. त्याच्यामुळे थोडीशी जरा धाकधूक होती, म्हणजे कसं जायचं काय, पण गेलं व्यवस्थित सगळं गेलेलं आहे. आणि आता सकाळी ते पार्सल पोचेल. भाजी वगैरे बघा काय असतं ना, ते कसं खराब होतं बघा, कुरिअरने पाठवलं ना तर खराब होणार. आता हे गाडीने पाठवलं ना एका दिवसामध्ये पोचणार, त्याच्यामुळे व्यवस्थित सगळं पोचतं तुमच्यापर्यंत, असं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मागच्या वेळेस पण फळं वगैरे बघा धरले होते ना, खूप जणांनी मला मेसेज केलेले, कॉल केले की आम्हाला पाठव म्हणून. पण त्यावेळेस मला एवढी आयडिया नव्हती आणि त्यावेळेस आपलं मसाल्याचं वगैरे पण भरपूर चालू होतं, त्याच्यामुळे एवढं काही जमलं नाही. पण आता म्हटलं प्रयत्न करून बघूया, आता इतकी भाजी आपल्या बागेमध्ये तयार होत आहे तर कुठेतरी 4 पैसे आपल्याला सुद्धा उत्पन्न होईल ना. काय झालं शेरू, थांब बेटा, हा बाबा देतो का, तो बघा कसा करतो तो. मग म्हणजे कुठेतरी 4 पैशाचा आपल्याला आधार ना, त्याच्यामुळे म्हणजे कुणाच्या बघा एवढी आता मेहनत करतात बागेमध्ये, तर म्हटलं उगाच ती आपली मेहनत वाया जायला नको. आणि ही चांगली आपली भाजी बागेतली तुमच्यापर्यंत पोचावी, त्याच्यामुळे हा छोटासा प्रयत्न. तर बघू आता उद्या सकाळी पार्सल पोचेलच तर ताईंकडे, आणि मग तुम्हाला मी सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर असं सगळं बघा आहे. घाईघाईमध्ये मी गेली ना बघा अशी, मला म्हणजे तिकडे मार्केटमध्ये गेल्यानंतर पण मला काय सुचलंच नाही की शूटिंग करावं काय मला काय कळतच नव्हतं. म्हणजे कसं व्यवस्थित जाऊ दे सगळं असं सगळं. म्हणजे फर्स्ट टाईम जेव्हा काय करते ना मी, त्यावेळेस मला ना असं गोंधळल्यासारखं होतं मला. शेरवा इतके दोघं जण आगाव आहेत ना, म्हणजे मी तुमच्याशी बोलते ना तर मध्ये सारखा भुंक होता, म्हणजे मला घे. त्याच्यामुळे त्याला आता घेतलं आणि पुन्हा आता व्हिडिओ सुरू केला आहे. म्हणजे पहिल्यांदा मी कोणतं पण काम करते ना तर म्हणजे ते होईपर्यंत मला ना असं म्हणजे कसं होईल काय होईल खूप मला अशी चिंता लागून राहते. आणि सकाळपासून मला असं चिंताच लागून राहिली की होईल की नाही. आत्ता बघा झालं आहे फायनली, त्याच्यामुळे आता समाधान. म्हणजे जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही, कोणतं पण असू दे, जोपर्यंत ते छोटं असेल की मोठं असेल, जोपर्यंत ते पूर्ण होत नाही ना तोपर्यंत मला जीवाला माझ्या चैन पडत नाही. पण आता फायनली एक झालेलं आहे. बरं वाटतं आहे की आपल्या बागेतली भाजी जी आपण इतकी मेहनत करून पिकवलेली आणि ती पोचते तुमच्यापर्यंत, या गोष्टीचा आनंद आहे. बरं वाटलं असं. तर चला मग ताईनो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. थांबा तुम्हाला वाघ्याशिवर पण दाखवते. हा बघा कसा धडपडतोय तो. हे असे ना दोघं, हे चंटे पंटे आहेत ना माझे, हे चंटे पंटे माझे ना लय लबाड आहेत हे दोघं पण, लुच्चे जाम लबाड पोर आहे ती माझी, जाम लबाड. आता खाऊ खाल्ला ना, खाऊ पण खाल्ला दोघांनी, बाबांनी खाऊ दिलेलं ना. वाघ्या नाही बाहेर जायचं, बाहेर बुवा आहे. चला.